साधूंची कृपा जीवनात इतकी गरजेची आहे की संत कृपेशिवाय आपण परिपूर्ण होऊच शकत नाहीत. अर्थात नामदेव महाराजांचं जीवन जर पाहिलं तर नामदेव महाराजांच्या जीवनात साक्षात पंढरीशी पांडुरंग परमात्मा होते. नामदेव महाराजांच्या हाताने परमात्म्याने जेवण करावं, नामदेव महाराजांच्या हाताने परमात्म्याने दूध प्यावं, असं असतानाही नामदेव महाराज संत सभेमध्ये कच्चे ठरले, कारण त्यांच्या जीवनात संतांची कृपा नव्हती. परमात्म्याची कृपा होती पण संतांची कृपा नसल्यामुळे संत सभेमध्ये नामदेव महाराज कच्चे ठरले. दुसरा मुद्दा असा आहे की जीवनामध्ये कोणतंच ज्ञान नाही, फक्त संतांची कृपा आहे आणि त्याचं जीवन पूर्ण ठरलं. पहा, आपल्याच पैठणचं उदाहरण आहे. पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळामध्ये जुनं कावसन जे आहे त्या जुन्या कावसांमध्ये एक भगिनी राहायची. तिचा एकुलता एक मुलगा. पहा बरं का, काही येत नव्हतं, फक्त संतांची कृपा झाली की जीवन पूर्ण होऊन जातं. तिचा एकुलता एक मुलगा आणि तो एकुलता एक मुलगा झाला असं की सण जवळ आला आणि सण आल्यामुळे त्या गरीब कुटुंबातली ती माऊली तिने 4-2 घरी असं डाळीचं पीठ उसणं मागून आणलं आणि उसणं मागून आणल्यानंतर त्या पिठाची पुरणपोळी केली सणाच्या दिवशी. आणि पुरणपोळी करून त्या तिच्या एकुलत्या एक मुलाला जेव्हा जेवण्याकरता वाढलं, त्या पोराने त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पुरणपोळी खाल्ली. पहिल्यांदाच पुरणपोळी खाल्ल्यामुळे त्याला ती पुरणपोळी इतकी आवडली, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तो आईला म्हटलं, आई मला पुरणाची पोळी दे. थोडा ऊन ते पुरण शिल्लक होतं, त्या शिल्लक पुरणाची पुन्हा पुरणाची पोळी केली आणि त्या पोराला जेवायला वाढली. पुरणाची पोळी त्या पोराने खाल्ली, त्याला इतकी आवडली. तिसऱ्या दिवशी जेव्हा ते पोरगं उठलं तेव्हा तिसऱ्या दिवशी आईला म्हणलं, आई मला पुरणाची पोळी दे. आई म्हटली, बाळा रोज पुरणाची पोळी तुला कुठून द्यायची, आपली परिस्थिती गरीब आहे, मी रोज दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, पुरणाची पोळी तुला रोज शक्यच नाही करणं माझ्याच्यानी, तुला हे खायचं असेल तर भाकरी खा, नाही तो उपवाशी राहा. आईला वाटलं पोरग एखादा दिवस उपवाशी राहील, खाईन, भूक लागली की भाकर खाईल. पण पोरग 1 दिवस 2 दिवस उपवाशी राहिलं, भाकरच खायला तयार नाही. मी खाईन तर पुरणाचीच पोळी खाईन, मी दुसरं खाणार नाही म्हणे. आता काय पंचायत झाली. आणि मग त्या माऊलीच्या असं लक्षात आलं की गंगा ओलांडल्यानंतर पलीकडे पैठणमध्ये एकनाथ महाराज नावाचे संत आहेत, त्यांच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य 2 टाइम दाखवला जातो. असं त्यांच्या ध्यानात आलं. ध्यानात आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या पोराला हाताशी धरलं आणि हाताशी धरून पलीकडे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये त्या गेल्या. नाथ महाराजांना नमस्कार केला. नाथ महाराजांना सांगितलं, महाराज एवढा पोरगा तुमच्याकडे राहू द्या. नाथ महाराज म्हणले, ठीक आहे. आता या पोराला फक्त पुरणपोळी आवडत होती. पुरणपोळी खाण्याची व्यवस्था म्हणून नाथ महाराजांच्या समोर ठेवलं. म्हणे, महाराज एवढं राहू द्या. महाराज म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही, ठेवतो म्हटले. पण मुलगा फार हुशार होता. मुलगा म्हटला, मी राहायला तयार आहे, पण इथं करावं काय लागेल ते सांगा ना, काम काय करावं लागेल. त्यावेळेला नाथ महाराज म्हटले, काय काम करायची गरज नाही, सकाळ पण नाही तरी सांगा ना म्हणे, तुमचा नित्यक्रम कसा असतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करावं लागतं. काय नाही म्हणे, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, गोदावरीची बुडी मारून यायची, स्नान करून यायचं आणि 4 ते 6 काकडा करायचं. तो म्हटलं, आई मला नाही राहायचं इथं. 4 ते 6 काकडा, सकाळी सकाळी गंगेचं गार पाण्याचं स्नान. पुढे काय करावं लागतं, काय नाही, 7 ते 9 विष्णू सहस्त्रनाम असतं, 7 ते 8 विष्णू सहस्त्रनाम असतं, जसे आपले शेषराव बाबा घेतात रोज नित्य नियमाने. त्याच्यानंतर काय असतं, 8 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण असतं. तो म्हटलं, ज्ञानेश्वरी पारायण मी आजपर्यंत ज्ञानेश्वरीच हातात घेतली नाही आई, काय सांगू लागले म्हणे. पुढे काय असतं, 10 ते 12 गाथा भजन असतं म्हणे, मी भजनाला आजपर्यंत गेलेलोच नाही म्हणे. पुढे काय असतं, 5 ते 6 प्रवचन असतं म्हणे. तो म्हणे, महाराज मग ती माझी परत झोपायची वेळ आहे, मी डबल दुपारी झोपत असतो ना, त्यावेळेला मला शक्य नाही होणार. मग नंतर काय असतं, 6 ते 7 हरिपाठ असतो. हरिपाठाच्या वेळेला तर मी गावात माझ्या मित्रमंडळीला भेटायला, फिरायला, बोलायला जात असतो म्हणे. नंतर काय, 7 ते 9 कीर्तन असतं. कीर्तनामध्ये मी आजपर्यंत कधी बसलो नाही बा म्हणे, समोर महाराजाचे बसलं गले धरून आणले बसावं लागतं, मांडी मोडता येत नाही, मी आपला लांब बसत असतो कीर्तनाचं, माझं कधी जमलं नाही. मग पुढे काय असतं, जर गावकरी भजनी मंडळी असली तर रात्रभर जागर असतो. याच्या पलीकडे दुसरं आमच्या इथं काहीच करावं लागत नाही. पोराने आईच्या हाताला धरलं, आईला म्हटलं, आई चल इथून, मला जे पाहिजे ते यांनी सांगितलंच नाही, दुसरंच काकडा भजन हरिपाठ हे सांगत बसले म्हणे. ती आई रडू लागली. रडत असताना नाथ महाराजांनी विचारलं, का काय झालं, काय रडता. काही नाही म्हणे, महाराज याला ज्या करता तुमच्याकडे आणलेलं आहे, याला जे पाहिजे ते तुम्ही सांगितलंच नाही, दुसरंच सांगत बसले, त्याच्यामुळे चल म्हणते. काय पाहिजे याला, याला काही नाही म्हणे, याला पूर्णाची पोळी लय आवडते, त्याच्याकरता तुमच्याकडे आणले. नाथ महाराज म्हटले, असं आहे का. मग काय म्हणे, दुपारी बरोबर 12 वाजता देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग नंतर पुरणपोळीचं जेवण असतं. संध्याकाळी बरोबर 8 वाजता नैवेद्य दिला जातो.
त्यावेळेला ते लहानसा तो बाळ तो म्हटला मग एक काम करत जा, मला बरोबर 12ला 5 कमी असले गोठवायला जा. असा सकाळी आणि संध्याकाळी फक्त नाथ महाराजाच्या दारात पुरणपोळीच खाल्ली. बरोबर आहे, लक्षात येते ना? पुरणपोळी खाणे, फिरून येणे, तिथं काय थोडीफार सेवा असेल ती करणे, एवढंच केलं. पण झालं असं, एक दिवस नाथ महाराज रामायण लिहित असताना सांगत असताना नाथ महाराज म्हटले, श्रोत्यांना ऐकणाऱ्या मंडळीला म्हटले, आता आमची वैकुंठाला जायची वेळ आली, आता आम्ही वैकुंठाला जाणार उद्या. असं म्हटल्यानंतर लोक म्हटले मग वापस कधी येणार? ते म्हणे वापस कशाला जाता, एकदा वैकुंठाला गेले म्हणजे गेले. मग वापस जर येणार नाहीत तर मग हे उरलेलं रामायण सांगायचं कोणी? अर्धच रामायण झाले ना. युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापर्यंत नाथ महाराजांनी रामायण सांगितलं. मग हे उरलेलं रामायण सांगायचं कोणी? महाराज तुम्ही वैकुंठाला जाणार. तेवढ्यात नाथ महाराजांनी एका क्षणाचाही विलंब न करता जो फक्त पुरणपोळी खायचा आणि गावात फिरायचा त्याच्याकडे बोट केलं आणि सांगितलं, उद्यापासून हा गावबा आमचा रामायण सांगेल. काय कृपा आहे संतांची, पाहणं. काहीच केलं नाही, फक्त पुरणपोळी खाल्ली, गावात फिरायचं, काही थोडीफार सेवा करायची. आणि असा पुरणपोळी खाणारा फक्त नाथ महाराजांचं सामर्थ्य पहा, कृपेचं सामर्थ्य. फक्त त्याच्याकडे बोट केलं आणि सांगितलं हा उद्यापासून रामायण सांगेल. एवढं विद्वत्ता प्रचूर रामायण गावबानी सांगितलं. महाराज चांगल्या चांगल्या विद्वानाला कळत नाही, नाथ महाराजांनी कुठून सांगितलं आणि गावबानी कुठून सांगितलं. अर्थात संत कृपेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की संत कृपेने जीवन अख्खं संपूर्ण जीवनच बदलून जातं. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करत असताना संतांच्या कृपेची नितांत गरज आहे. देवाची आणि संतांची सांगडे. देवाच्या कृपेशिवाय संत भेटत नाही आणि संतांच्या कृपेशिवाय देव भेटत नाही. त्यांच्या दोघांचे सांगडे. तो का म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग मज हरिउपेक्षणा किंवा बहुआवघड असे संत भेटे तरी जग जेठी करुणा केली. परमात्म्याने कृपा केल्याशिवाय संत भेटत नाहीत आणि संतांनी कृपा केल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. जीवनाची अंतिम गती प्राप्त होण्याकरता संतांची कृपा जीवनात अत्यंत गरजेची आहे. संत कृपेशिवाय आपण आपल्या शेवटच्या स्थानापर्यंत, आपण आपल्या स्वरूपापर्यंत, मूळ स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. हे तुकाराम महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराज म्हणले, ती जर कृपा जीवनात इतकी अत्यंत गरजेची आहे तर त्या संतांनी आज माझ्यावरती कृपा केली. त्या कृपेचं स्वरूप महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात